संपूर्ण भारतामध्ये 17व्या लोकसभेसाठी मतदान होत असून 95 लोकसभाकरिता मतदान होत आहे। यापैकी बुलढाणा मतदारसंघात या निवडणुकीमध्ये एकूण 12 उमेदवार रिंगणात असून प्रमुख लढत ही युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव, आघाडीचे उमेदवार राजेंद्र शिंगणे तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांच्यासह दिसून येत आहे। आज सकाळी 6 वाजतापासून मतदानाची वेळ असून दुपारी 2 वाजेपर्यंत एकूण बुलढाणा मतदारसंघात 40% मतदान झाले होते। या मतदानामध्ये शासनाकडून विविध योजना म्हणजे दिव्यांगांना बूथवर पोहोचवण्यासाठी व्हीलचेअरची सुविधा निवडणूक आयोगाकडून केली गेली आहे आणि या योजनेचा दिव्यांग बांधवांनी पुरेपूर उपयोग केला। विदर्भ मीडिया करता महेंद्र मिश्रा, बुलढाणा। तरी सर्व तमाम मतदार बंधू भगिनींना, तरुणांना माझं आव्हान आहे की आपण सर्वांनी आपला अमूल्य मतदानाचा अधिकार या ठिकाणी बजवावा आणि या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आपण आपला सहभाग नोंदवावा। म्हणून आपण अवश्य मतदान करावे अशी मी आपल्याला विनंती व आव्हान या ठिकाणी। अडचण तर काहीच नाहीये, फक्त शासनाने दिलेल्या सुविधा योग्य आहेत। आजच्या जगात ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट ही आवश्यक आहे त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी निवडून देणं सुद्धा आवश्यक आहे आणि म्हणून ज्याप्रमाणे दिव्यांग हा मतदान करतो त्याप्रमाणे अव्यंगांनी सुद्धा मतदान करावं अशी माझी समाजाला आव्हान आहे। आणि लोकप्रतिनिधींनी आम्ही केलेल्या मतदानाचा एक आम्हाला मोबदला नाही, पण आम्ही केलेल्या मतदानाचं एक मोल जाणून उद्या चालून आमच्या हाकेला होकार द्यावा एवढं आमचं मागणं आहे। शेगाव शहरासाठी दिव्यांग बांधवांकरता 22 व्हीलचेअरची प्रत्येक बूथ केंद्रावरती आपण उपलब्ध करून दिलेली आहे। तसेच त्यांना वाहन व्यवस्था सुद्धा करून दिलेली आहे। कुठल्याही दिव्यांगाला त्रास होणार नाही यासाठी शासनाने खूप जबाबदारी म्हणून दिव्यांगांचं मतदान 100% वाढवण्यासाठी संपूर्ण अर्थप्रयत्न करत आहे। 2019 ची 17वी लोकसभा आता काही दिवसानंतर गठीत होणार आहे। दुसऱ्या टप्प्याचं मतदान म्हणजे एकूण 95 खासदारांचं मतदान चालू आहे। आता आम्ही शेगाव येथील नगर परिषदच्या बूथ समोर उभा आहे। इथं चोख बंदोबस्त आहे, पोलीस यंत्रणा सज्ज आहे आणि प्रत्येकाने मतदान करावं आणि हेही म्हणत राहू। सकाळी मतदारसंघातील खासदार जे होते त्यांनी येऊन संपूर्ण बूथची पाहणी केली आणि लोकांना आव्हान सुद्धा केलं की जास्तीत जास्त मतदान करावे। 2 वाजेपर्यंत म्हणजे 40% मतदान झालेलं आहे। कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा। मराठी बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण बघत रहा विदर्भ मीडिया। नमस्कार।